नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीसाठी येणारी महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान विषयावरील प्रश्न उत्तरे पाहत आहोत. मित्रांनो, सोबतच जे काही प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत याचा एक PDF तुम्हाला अगदी मोफत डाउनलोड करायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सुरुवात करूयात मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला. या ठिकाणी पहिला प्रश्न आपला असणार आहे, उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? तर जपान या देशाला आपण उगवत्या सूर्याचा देश म्हणून या ठिकाणी ओळखतो. पर्यायी क्रमांक 2 आपलं बरोबर उत्तर असणार आहे. तसंच जर आपण पाहिलं तर नॉर्वे हा मध्यरात्रीचा सूर्य म्हणून आपण या ठिकाणी पाहतो. मध्यरात्रीचा सूर्य म्हणून या देशाला ओळखलं जातं. यानंतर इंडोनेशियाबद्दल जर आपल्याला पाहायचं झालं तर बेटांचा देश म्हणून आपण इंडोनेशियाला पाहू शकतो. बेटांचा देश. यानंतर जो आपला चौथा पर्याय आहे मलेशिया, तर याला आपण स्कायलाईन सिटी म्हणून ओळखतो. स्कायलाईन सिटी. बघा मित्रांनो, अगदी सोपे प्रश्न आहेत, अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने. कारण जर आपण पाहिलं तर नोंदणी विभागातील शिपाई पदभरतीची जी काठिण्य पातळी आहे ही 10वीच्या लेवलची आहे. तर त्या पद्धतीचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण हे प्रश्न घेत आहोत. अगदी सोपे प्रश्न आहेत, परंतु परीक्षेच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. यानंतर पुढचा जो प्रश्न आपण पाहिला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. कराड या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर मित्रांनो, जर आपण पाहिलं तर यशवंतराव चव्हाण यांचं जे समाधी स्थळ आहे, कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर हे समाधी स्थळ असलेलं पाहायला मिळतं. परीक्षेमध्ये प्रश्न पण विचारला जाईल तुम्हाला की कोणत्या नदीच्या संगमावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे? तर कृष्णा आणि कोयना या नदीच्या संगमावर यांचं समाधी स्थळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाधी स्थळाचं नाव जर आपण पाहिलं तर प्रीती संगम म्हणून या स्थळाला या ठिकाणी ओळखलं जातं. सोबतच मित्रांनो, तुम्हाला हेही माहिती असणं आवश्यक आहे की यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळतं. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं जर आपण निधन बघितलं तर 71व्या वर्षी यांचं निधन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे निधन दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं, हृदयविकाराच्या झटक्याने. तारीख आहे 27 नोव्हेंबर. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला कळसुबाई हे शिखर असलेलं पाहायला मिळतं. सोबतच मित्रांनो, कळसुबाई शिखरची उंची जर आपण या ठिकाणी पाहिली तर 1646 मीटर एवढी कळसुबाई शिखराची उंची असलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराला या ठिकाणी ओळखलं जातं. सोबतच याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असेही म्हणतात. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणूनही कळसुबाई शिखराला या ठिकाणी ओळखलं जातं. तर मग परीक्षेमध्ये तुम्हाला हेही विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रातील दुसरे सर्वात मोठे उंच शिखर कोणते आहे, तिसरे सर्वात मोठे उंच शिखर कोणते आहे? तर हे पण माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. तर आपण जर पाहिलं, महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं जर उंच शिखर जर आपण पाहिलं तर कळसुबाई, दुसऱ्या क्रमांकाचं आहे साल्हेर, तिसऱ्या क्रमांकाचं आहे या ठिकाणी महाबळेश्वर. यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. कोसी ही उपनदी आहे आणि गंडकी या ठिकाणी गंगा नदीची उपनदी आहे. परंतु आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे, गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे.
तर यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच जर आपण पाहिलं तर भारतातील सर्वात मोठी नदी कोणत्या नदीला म्हणतात, तर गंगा नदी ही भारतातील सर्वात मोठी नदी असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. तर गंगा नदीची एकूण लांबी किती आहे, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाईल तुम्हाला. तर मग गंगा नदीची एकूण लांबी आहे 2525 किलोमीटर एवढी. गंगा नदीचा मग उगम कुठे होतो? गंगा नदीचा उगम गंगोत्री. कुठं आहे हे गंगोत्री? तर उत्तराखंड राज्यामध्ये. उत्तराखंड राज्यामध्ये गंगा नदीचा या ठिकाणी उगम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तर मग महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती, मोठी नदी कोणती? तर गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. उगम कुठे आहे मग गोदावरी नदीचा? त्र्यंबकेश्वर येथे, नाशिक जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती? तर कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. तर मग महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असेल, भारतातील सर्वात मोठी नदी असेल, पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची, तर हे पण तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, गोलकोंडा ही खाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा, ही जी खाण आहे हिऱ्यांची खाण आहे. हिऱ्यांची खाण आहे. कोहिनूर हिरा जो आहे याच खाणीमध्ये मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतातील सर्वात मोठा हिरा, सर्वात महाग हिरा जर आपण म्हटलं तर कोहिनूर हिरा ही आपल्याला गोलकोंडा या खाणीतच मिळालेला पाहायला मिळतो. तर ही जी खाण आहे तेलंगणा राज्यामध्ये आहे, हैदराबादच्या जवळपास. हैदराबाद या शहराच्या जवळपास असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर असणार आहे तेलंगणा राज्यामध्ये. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 आहे, तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्थळ तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये ते स्थळ आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. पाठच करून ठेवा. 1-1 मार्काला प्रश्न आहे, परंतु अगदी महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकूण 12 ज्योतिर्लिंगे असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. जर आपण धार्मिक स्थळांचा विचार केला, ज्योतिर्लिंग 12 असलेली आपल्याला पाहायला मिळतात देशामध्ये. त्यातली 5 महाराष्ट्रामध्ये आहेत. तर ही 5 कोणती कोणती आहेत कमेंट करून तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर शक्तिपीठे, जर आपण धार्मिक स्थळांमध्ये पाहिलं तर 3.5 शक्तिपीठे असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर मग ही 3.5 शक्तिपीठे कोणती कोणती आहेत याचे नावं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कोणत्या कोणत्या शक्तिपीठे महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हे तुम्हाला माहिती असणं परीक्षेमध्ये आवश्यक आहे. जर आपण तुळजापूर हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे जर पाहिलं तर बरोबर उत्तर आहे धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुळजापूर हे धार्मिक स्थळ असलेलं या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतं. मग पंढरपूर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. याच्यानंतर तुम्हाला आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की भीमा नदीला पंढरपूरमध्ये कोणत्या नदीच्या नावाने ओळखतात? भीमा नदीला पंढरपूरमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर चंद्रभागा या नावाने भीमा नदीला पंढरपूरमध्ये ओळखलं जातं. चंद्रभागा या नावाने ओळखलं जातं. तर हे बघा, अगदी छोटे प्रश्न आहेत. 10वीच्या लेवलचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. तितकेच महत्त्वाचे असे प्रश्न दिलेले आहेत. सोबत मित्रांनो पुढे जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 आपले या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 आहे आपला, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिलेले आहे? तर राजा बडे यांनी हे गीत लिहिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे, भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पाठ करून ठेवा, महत्त्वाचं प्रश्न आहे ते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? तर गोदावरी नदीवर आपल्याला जायकवाडी धरण असलेलं या ठिकाणी पाहायला मिळतं. यानंतर भीमा नदीवर कोणतं धरण आहे? उल्हास नदीवर कोणतं धरण आहे? उल्हास नदीवर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी
कोकणातील सर्वात लांब नदी म्हणून या ठिकाणी उल्हास नदीला ओळखलं जातं. याच्यानंतर कृष्णा नदीवर जर आपण पाहिलं तर कोयना धरण असलेलं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. तर बघा, जर जे आपण पर्याय दिलेले आहेत तर त्या पर्यायावरती पण बरेचसे प्रश्न या ठिकाणी बनू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण जेवढं तुमची 10वीची लेवल आहे, जेवढी काठिण्य पातळी आहे त्याच लेवल प्रमाणे हे जे प्रश्न उत्तरे आहेत हे प्रश्न उत्तरे आपण कव्हर करत आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत. तर याच्यावर तुम्हाला अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत? एकूण 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. एकूण 36 जिल्हे आहेत. यामध्ये 14 जिल्हा परिषदा आहेत. तर कोणत्या 2 शहरामध्ये मग कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये मग ह्या जिल्हा परिषदा नाहीत? तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नसलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच्यानंतर मग पर्याय क्रमांक 2 जो या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 28 महानगरपालिका आहेत, 143 नगरपालिका आहेत आणि 28,813 एवढ्या ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जरी आपण पर्यायामध्ये पाहिलं तर हे पण महत्वाचं आहे. महानगरपालिकेवर प्रश्न तुम्हाला येऊच शकतो. सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर सर्वात जास्त महानगरपालिका ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. एकूण किती महानगरपालिका आहेत? एकूण किती महानगरपालिका आहेत कमेंट करून सांगा. ठाणे जिल्ह्यामध्ये किती महानगरपालिका आहेत? कमेंटमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. मग 143 नगरपालिका आहेत, 28,813 या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत. नगर परिषदा किती आहेत? मग नगर परिषदांची वर्गवारी केलेली आहे. ब क अशा पद्धतीने नगर परिषदांची वर्गवारी असते. तर त्यानुसार किती नगर परिषदा महाराष्ट्रामध्ये आहेत हे पण तुम्हाला परीक्षेत माहिती असणं आवश्यक आहे. परंतु एवढ्या काठिण्य पातळीवर तुमचा प्रश्न जो आहे परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही. नॉर्मली तुम्हाला महानगरपालिका किती आहेत, ग्रामपंचायती किती आहेत, नगरपालिका किती आहेत एवढं माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे जे सरोवर आहे मित्रांनो, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर या ठिकाणी उत्तर असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे लोणार सरोवर येतं. परीक्षेमध्ये वेगळ्या पद्धतीनं अजून यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर कोणतं? तर त्या ठिकाणी लोणार सरोवर असं आपल्याला उत्तर या ठिकाणी देता येईल. तर एकमेव असं हे सरोवर आहे, एकमेव असं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जे की उल्कापातापासून तयार झालेलं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर परीक्षेमध्ये हाही प्रश्न विचारला जाईल की देशातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? तर चिल्का सरोवर. चिल्का सरोवर हे देशातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर बघा मित्रांनो, हे 10 प्रश्न होते. परीक्षेच्या दृष्टीने जेवढे महत्वाचे प्रश्न आहेत तेवढेच आपण आज कव्हर केलेले आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. आपण त्याच्यावरती पण काम करू. मी पण माझ्या पद्धतीनं ते करेक्ट करायला ट्राय करेल. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.